बाजाराची फायनान्शियल स्थिती काय आहे हे जर तुम्हाला माहिती असेल तर ते ट्रम्प आणि जीपी तुम्हाला काही त्रास देत नाही. त्यामुळे शेअर बाजार म्हणजे काय किंवा शेअर बाजारात पैसे मिळतातच का, तर मग कुठे मिळतात इथपासून मी सुरुवात करतो. पुणे नगर वाचन मंदिर यांच्या कार्यक्रमात आज प्रसिद्ध शेअर मार्केटचे अभ्यासक तज्ज्ञ मान्य श्री नितीन आपटे साहेब यांनी आज सर्वांना शेअर मार्केट म्हणजे काय, चढ उतार, कशी गुंतवणूक करावी, कुठल्या शेअरमध्ये करावी याबाबत अत्यंत सुंदर असे छान व्याख्यान दिले. त्याचा हा भाग आपल्यासाठी. नमस्कार. उपस्थित सर्व श्रोत्यांचं आणि पुणे नगर वाचन मंदिराच्या वाचकांचं, सभासदांचं आजच्या या विशेष वाचक कट्ट्यामध्ये मी सहर्ष स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण दरवर्षी प्रति महिना दर दुसरा किंवा तिसरा आठवडा आपण वाचक कट्टा आयोजित करत असतो. या वाचक कट्ट्यामध्ये आपण विविध विषयांना हात घालत असतो की ज्याप्रमाणे अनेक मान्यवर, अनेक लेखक, अनेक प्रकारचे विविध व्याख्यानं देणारी लोक आपल्या संस्थेला भेट देतात, त्या वाचक कट्ट्यामध्ये सहभागी होतात आणि आपल्या सगळ्यांच्या बरोबर अनौपचारिक गप्पांमध्ये सहभागी होतात. तसाच आजचा पण हा कार्यक्रम आहे वाचक कट्ट्याचा. आज या आपल्या कार्यक्रमाला विशेष पाहुणे लाभलेले आहेत श्री नितीन आपटे साहेब. ऍक्च्युली गेली आपण 15 दिवस झाले किंवा गेली आठवडा झाले शेअर बाजार याविषयी आपण खूप ऐकतो. म्हणजे अनेक प्रिंट मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, याच्यातून सतत शेअर बाजाराच्या संबंधी विविध बातम्या आपल्या कानावरती पडत आहेत. जसं मार्केट वर येत आहे, मार्केट क्रॅश झालं, तर सर्वसामान्य लोकांच्या मनामध्ये मार्केट म्हणजे काय, हा बाजार नक्की याच्यामध्ये आपण आता प्रवेश केला पाहिजे का, कुठले शेअर्स आपण घेतले पाहिजे, त्या शेअर्सचे फंडामेंटल्स काय, म्युच्युअल फंड, इक्विटी मार्केट, डेट फंड्स, अशा अनेक गोष्टी बाजाराच्या अंतर्गत आहेत. हा बाजाराचा सागर प्रचंड मोठा आहे. आपण अशा काही तज्ज्ञांकडून या विषयावरती आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत आणि नंतर आपण आपल्या प्रश्नांना उत्तर, एक प्रश्नोत्तराचा तास पण घेणार आहोत. प्रथमतः मी नितीन आपटे सरांची आपल्याला अगदी थोडक्यात माहिती करून देतो की ज्यावेळी आपल्याला कार्यक्रमाला जास्तीत जास्त वेळ मिळेल. नितीन आपटे सर हे शिक्षणाने विद्वान आहेत. पहिली 4 वर्ष सरांनी एका बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये प्रेसिडेंट म्हणून काम केलं. त्याच्यानंतर सरांनी पूर्ण वेळ गेली 29 वर्ष शेअर बाजाराचे तज्ज्ञ म्हणून सर काम करतात. विविध विद्यार्थ्यांना सर मार्गदर्शन करतात. सरांचे क्लास अतिशय जोरात चालतात. सरांच्या विविध विषयावरती शेअर बाजाराच्या संबंधात मार्गदर्शन अनेकांनी घेतलेलं आहे आणि अनेकांनी स्वतःचे काय म्हणतात त्याला प्रोफेशनल हे याच्यामध्ये सुरू केलेले आहे. रिस्क मॅनेजमेंट या विषयावरती सरांचा खूप जोरदार अनुभव आहे. गेली 29 वर्ष सर शेअर बाजारामध्ये कार्यरत आहे. असा या शेअर बाजारातील तज्ज्ञ श्री नितीन आपटे सर यांचा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे या वाचक कट्ट्यामध्ये सहर्ष स्वागत करतो. मी आमच्या संस्थेचे अध्यक्ष मनोहरीन मेंढरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सरांचा पुणे नगर वाचन मंदिरातर्फे सत्कार करावा. सगळ्यांना नमस्कार. सरांनी ओळख करून गेली 29 वर्ष, मी त्याला जोर देतो आनंदी 29 वर्ष, शेअर बाजारात आनंदी 29 वर्ष म्हणून आपण आता एवढ्या संख्येने लोक जमले ते बघूनच आनंद झाला. इतके शेअर बाजार उपस्थिती आजही आहे, रविवार असून आल्याबद्दल सगळ्यांना अनेक धन्यवाद. आता मी वर येत होतो, 2-3 जण सभासद भेटले, लिफ्ट मध्ये येता येता गप्पा झाल्या आणि सगळ्यांचा विषय ट्रम्पच होता. तरी रोजचे भाषण असतं मध्ये 2 तासाचं रोज, त्याच्यात सगळ्यांना हे सांगतो ट्रम्पकडे लक्ष देऊ नका, तुमचे बेनिफिट्स काय ते बघा. आपल्याला आपल्या इकडे आपलं सामाजिक स्थिती, राजकीय स्थिती, फायनान्शियल स्थिती, कारण मी अनेक व्यवसाय बघितले, 11% पुढे मला कुठे प्रॉफिट दिसला नाही अनेक व्यवसाय. तर त्यामुळे शेअर बाजार मध्ये कमावण्याची संधी, ऑपॉर्च्युनिटी ही कुठे कुठे आहे
हे जर आपल्याला कळलं तर सहज शक्य होतं. आला विषय परत ट्रम्प. आता आज जे घडतंय ते गेल्या 2 महिन्यात नाही झालंय, गेले 1.5 वर्षापासून याची तयारी सुरू आहे. 18 नोव्हेंबर 2023 इथपासून सगळं सुरू आहे. आता हे का तर 23-24 हा जो पिरियड होता आतापर्यंतच्या राजकीय इतिहासात, जागतिक राजकीय इतिहासात पहिलं वर्ष आहे जेव्हा 65 देश इलेक्शन मध्ये प्रोसेस मध्ये होते. त्यामुळे कुठेच पॉलिसी मेकिंग हे कुठेच होत नव्हतं आणि तिथून ती खिंडी पडायला सुरुवात झाली. ती आजतागायत चालू आहे, पण आता त्याचा शेवटही आलाय. शेअर बाजारात पैसे मिळतातच का तर हे 18 नोव्हेंबर 2023 साली जेव्हा राजकीय घडामोडींचा अभ्यास आहे. पहिलं इलेक्शन झालं अर्जेंटिना, तिथे प्रेसिडेंट मिलाई म्हणून निवडून आले. आता हे प्रेसिडेंट मिलाई राष्ट्रभक्त म्हणून प्रसिद्ध आहेत तिथे सुद्धा. तर त्यांनी पहिली संधी निर्माण केली तुम्हाला गुंतवणूक करायची. ती कशी? आता आम्ही जेव्हा मुलांना शिकवतो एखादा नेता निवडायचा असेल तर तुम्हाला काय अभ्यास पाहिजे? ज्या नेत्याला आपल्या राष्ट्राच्या जमिनी खालचे रिसोर्सेस माहिती असतील तोच राष्ट्र संपन्न करू शकतो. आता हे अर्जेंटिनाचे प्रेसिडेंट मिलाई निवडून आले. 19 नोव्हेंबरला जो त्यांनी निर्णय घेतला तो अपेक्षित निर्णय घेतला. आता अर्जेंटिना कशासाठी प्रसिद्ध आहे? गृहिणी बसले तिथे, सोनं चांदी आणि हिरे हा तुमचा बाय डिफॉल्ट वीक पॉइंट असतो, त्याच्यात काही वावग नाही. तर त्यांनी 19 नोव्हेंबरला निर्णय घेतला की आपलं मायनिंग जे असतं जमिनी खालचं मायनिंग ते 35% कमी केलं. आता अर्जेंटिना कशासाठी संपन्न आहे? सोनं 8% जगाच्या, चांदी 8% जगाच्या, कॉपर 8% जगाच्या. आता मायनिंग कमी झाल्यावर सोन्याचे भाव वाढणार हे विधिलिखित होतं, त्याला कोणी ज्योतिषी लागत नव्हतं. मग शेअर बाजारात असं काही आहे का जिथे तुम्हाला सोनं मिळू शकतं? फिजिकल सोनं गाडगिळांकडे इकडे तिकडे मिळतच, पण शेअर बाजारात असं काही आहे का जिथे सोनं मिळू शकतं? तर 2 इन्स्ट्रुमेंट्स लिहून घ्या. एक आहे टाटा गोल्ड, पेन पेन्सिल. एक रम्यास खूप काही डेटा घेऊन जाणार आहे तुम्हाला की परत ट्रम्प आणि जिपिंग तुम्हाला टार्गेट टाकणार नाही. त्यावेळी पेन पेन्सिल असं खूप काही डेटा घेऊन जाणार आहे. ते एक शेअर आहे टाटा गोल्ड. तो किती वाढलाय? 60%, 70% वाढलाय मागच्या 1 वर्षात. किती लोकांनी घेतलाय सोनं डिजिटल फॉर्म मध्ये? हा शेअर आहे. ते घेतलं म्हणजे तुम्ही 1 ग्रॅम सोन्याचा 100 तुकडा घेतला. मग जर तुमचा पोर्टफोलिओ जर खाली आलाय तर सोनं तर 90% वर गेले. 18 नोव्हेंबर 2023 पासून तुम्ही हे करा. पोर्टफोलिओ फक्त नोशनल 30% डाऊन आले आता आणि सोनं 90% वर गेले. तुम्ही प्रॉफिट मध्ये कमवताय का नाही कमवतात? बाय डिफॉल्ट कमवताय सगळं. तर इक्विटी किंवा शेअर बाजाराकडे फक्त एकाच अँगलने बघितलं जातं. बाकीच्या ज्या जिओपॉलिटिकल संध्या निर्माण करतात शेअर बाजारच तिकडे दुर्लक्ष केलं जातं किंवा होतं किंवा माहिती नाही, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन म्हणून. तर टाटा गोल्ड वीज आणि कुठचं आता एक सांगितलं विसरलं. टाटा गोल्ड सांगितलं. 6 रुपयात सोनं मिळालं तर आवडेल का तुम्हाला? 7 रुपयात गोल्ड वीजचा भाव वाढलाय. तो मी गेले 10-12 वर्ष गुंतवणूक करतोय. 20 रुपयाचा आता 80 रुपये 85 रुपये झाला. पण आता 7 रुपयाला सोनं घ्यायला आवडेल का तुम्हाला? आवडेल, सगळ्यांना आवडेल. पोर्टफोलिओ 30% डाऊन आणि हा 90% वर. तर यापुढे बॅलन्स जो करायचा आहे तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीचा तो इकडे बॅलन्स करायचा आहे. आणि आता काय सोपं झालं, बटन दाबलं की सोनं घेता येतं. हा सुद्धा टाटा गोल्ड तुम्हाला टाटाची कंपनी अपलोड केलेली आहे. पोर्टफोलिओ जे डेव्हलप करतात ते आम्ही डेली आमची मुलगी बसली समोर वंडर केट म्हणून आम्ही तिला म्हणतो थोड्या आणि तिची माहिती सांगितली. तर 10 लाखाची गुंतवणूक आहे. हा रोज आम्ही 5 रुपयाचा शेअर, 6 रुपयाचा शेअर, 7 रुपये रोज घेतो. तो शेवट 9-9.5 रुपयापर्यंत गेला होता.
पोर्टफोलिओ डाऊन सोनं तुम्ही प्लस मध्ये आहात का? P&L तुमची बाय डिफॉल्ट कुठच्याही परिस्थितीत, मग तो करोना असो, करोनाच्या अगोदरचे 5 इन्सिडेंट सांगतो मी. 1972 साली पर्यंत ब्रिटनच्या राणीचा अधिकार आपल्या जमिनीखालच्या सगळ्या रिसोर्सेसवर होता. हे पूर्ण निरूपण आहे. ते 47 साली स्वातंत्र्य मिळालं हा एक वेगळा भाग झाला, पण रिसोर्सेस राणीने कधी सोडले ते 1972 साली. आणि त्याच्यानंतर मार्केट फोर्सेस कडे म्हणजे डिमांड अँड सप्लाय कडे सगळा ओढा आला. डिमांड वाढले की सोन्याचे भाव किंवा कुठचेही शेअरचे भाव वर आहे, डिमांड पडले की भाव खाली येत. तर 1972 ते 78 छान चालू होतं. मग 78-79 मध्ये आज जसे ट्रम्प त्रास देत आहेत तसे त्यावेळी आयातुल्ला खोमनी यांनी खूप त्रास दिला होता. सगळ्या गल्फ कंट्रीजना एकत्र करून त्यांनी एक दिवस फतवा काढला की आजपासून क्रूड ऑइल बंद. काय होईल? आज ही परिस्थिती तशीच होईल. आज फक्त टॅरिफ आहे, क्रूड टॅरिफ कडे. मग तेव्हाही सोनं पुढच्या 1.5-2 महिन्यात 200% वाढलं होतं. तेव्हाही पोर्टफोलिओ होते आपले इथे. काही लोक येतील माझे स्नेही 80-80 वर्षाचे, 85, पण आजही मागच्यापेक्षा जास्ती सक्रिय आहेत. 80 वर्षापूर्वी स्टार्ट होते ते जास्ती सक्रिय आहेत. तर तेव्हाही सोन्याने हात दिला होता. मग दुसरं 90-91 साली जेव्हा आपण कंगाल झालो, भारत कंगाल देशांमध्ये पहिल्या नंबरवर आला होता. 75 कोटी रुपये नव्हते आपल्याला पेमेंट करायला पेट्रोल बिलचं. मग RBIने सोनं ठेवलं ते आज 30 वर्षांनी आपण सोडून आणलं. त्याच्या अगेन्स्ट जे पैसे मिळाले त्याच्याने इकॉनॉमी सुरू झाली. तेव्हाही सोनं वाढलं. मग 2001 साली .com बबल फुटला होता. इथे काही जण तेव्हा काही करिअर सुरुवात झालं, .com बबल फुटला होता. तेव्हा काय झालं होतं? अशीच परिस्थिती होती. शेअरचे भाव खाली. मग तेव्हा वेगवेगळे कॅरेक्टर्स फक्त बदलले, बाकी काही बदललेले नाही. पण तेव्हा मी सोन्याचा भाव चेक केला, सोनं, चांदी आणि जमिनीखालचे रिसोर्सेस, तर ते आभाळाला पोचले होते. मग 2008 लेमन ब्रदर्स सगळ्यांनी अनुभवलंय. सोनं किती वर गेलं, सगळं जग बुडालं, सगळ्या कंपन्या बुडाल्या होत्या. आणि अशीच परिस्थिती होती. नोकऱ्या ऑल टाइम लोला होत्या. एम्प्लॉयमेंट जे आपण म्हणतो, स्टॉक मार्केट एम्प्लॉयमेंटवर चालतो. एम्प्लॉयमेंट देशाची चांगली तरच स्टॉक मार्केट वर जातं. असे अनेक 20-25 पॅरामीटर्स आहेत. त्याचा डिटेल्ड अभ्यास कधी आपण प्रायव्हेट मध्ये बोलू त्यामुळे असं सांगेन. आता वेळ मला 45 मिनिटं दिली आहेत, त्यामुळे मी थोडं. मग लास्ट करोनामध्ये सोन्याचा भाव किती होता तुम्हाला माहिती? परफेक्ट. 25 ते 26 होतं. तेव्हाही स्टॉक मार्केटमध्ये सोन्याचे शेअर्स आहेत, म्हणजे सोनच हे गोल्ड बीज मी सांगतोय ते 1 ग्रामचा 100 तुकडा 15 रुपयात, 20 रुपयात, 22 रुपयात मिळत होता. तर तेव्हा हीच परिस्थिती होती. निफ्टी NSEचं थर्मामीटर 12,400चा 7.5 आला होता. म्हणजे पोर्टफोलिओ बाय डिफॉल्ट 60-70 खाली आला होता सगळ्यांचा. आज जे ट्रम्प त्रास देतात तेव्हा परत आम्ही त्रास दिला. एवढाच परत. सोनं काय झालं? 40% पोर्टफोलिओ खाल्लेला, सोनं 200% वाढलं. त्यामुळे सर्वात पहिलं जिओ पॉलिटिक्सच्या घडामोडी काय चाललं याचं जेव्हा तुम्हाला माहिती मिळते. अगदी छोटे पॅरामीटर सर्व्हिस थोडक्यात सांगतो. करोनाच्या वेळी सगळेच घरी होते. फक्त 3 अत्यावश्यक सेवा चालू होत्या. दूधवाले, मेडिकलवाले आणि तिसरे स्टॉक मार्केटवाले. सगळे घरी असल्यामुळे आम्ही ओव्हर टाइम करत होतो. फक्त एकच त्रास होता, सगळे घरी असे छान बसलेले असायचे आपापल्या पाककुशल गृहिणी. माझं लेक्चर चालू असायचं आणि लेक्चर ऐकून पुढे काय करायचं याचे. आणि येताना मग सुगंधी पदार्थ समोर गॅसवर बसायचे. गमतीचा वाढला. तर विषय एवढाच आहे. आता सगळ्यांना $1 मिलियन क्वेश्चन आहे, मार्केट वर कधी जाणार? सगळ्यांच्या चेहऱ्यावर तेच प्रश्न दिसत आहे, मार्केट वर कधी जाणार? तर मार्केट वर जाण्याचं खुणा ऑलरेडी सगळ्या चालू आहेत.
मार्केट पहिलं कोणाला कळतं? कोणाला कळतं मार्केट पहिलं? कोणाला कळेल? इथे व्यावसायिक कोण आहे? कोणी? प्रशांतजी आमचे व्यावसायिक आहे, सर आमचे व्यावसायिक आहे. तुम्हाला मार्केट गरम होणार आहे तुमचं केव्हा कळतं? सीझन आलेला, असं काय पॅरामीटर नाहीये, पण कळतं. तसं स्टॉक मार्केट आहे, पण स्टॉक मार्केटला व्यवस्थित गणित आहे आणि ते तुम्हाला क्लिअर कट सांगतात की इथून मी वर राहतो. आणि हे गणित मांडायच्या अगोदर कंपनीचे मालक आहे, व्यावसायिक आहात तुम्ही, तुम्हाला पहिलं कळतं की कुठे बदल सुरू झाला आणि मार्केटवर तुमचंही आणि स्टॉक मार्केट. आता करोनाचं मी एक उदाहरण म्हणून देतो. हे ऐकले की तुमची ट्रम्पची भीती पूर्ण संपणार. रादर आम्हाला मजा येते, हे दोघं आले म्हणून आम्हाला परत इन्व्हेस्टमेंट करायला संधी मिळते. नाहीतर स्टॉक मार्केट इज ऑल अबाउट रिग्रेट्स. आपल्या याच्यापासून वर गेल्यामुळे जास्ती क्वांटिटी नाही घेतली, खाली आल्यामुळे घाबरतो आणि घाबरल्याच्या स्थितीतच तुम्हाला नेण्याचं इन्स्ट्रुमेंट म्हणजे स्टॉक मार्केट. तुमची वेल्थ आज कोण कमवत आहे? भारतातले टॉप इंडस्ट्रियलिस्ट तुमची वेल्थ तुम्हाला घाबरवू शकतात. स्टॉक मार्केट इतकं सिंपल, काही त्याला, पण हे पॅरामीटर्सचा अभ्यास तुमचा करता. आता करोनाचा उदाहरण ताजं आपण सगळे त्याच्यातनं भोगून होरपळून यशस्वी झालोय आणि परत ताज्या दमाने आपण गुंतवणुकीला लागलो. करोना टॅरिफ पेक्षा भयानक प्रकार होता. ते इथे मॅन्युफॅक्चरिंग डेटा म्हणून एक पॅरामीटर असतो. मॅन्युफॅक्चरिंग डेटा तुमच्या पूर्ण राष्ट्रात जेवढे कारखाने आहेत त्यांचा मॅन्युफॅक्चरिंग गुणांक सरकार देतं दर महिन्याला. आता या मॅन्युफॅक्चरिंग डेटामध्ये काय असतं? आपण एक सिम्प्लिफाय करू, 3 पार्ट्स असतात. मंदी कधी येणार? तर एक 48च्या खाली हे गुणांक आहे, 48च्या खाली जेव्हा टिप व्हायला लागतो तेव्हा तुम्ही बाय डिफॉल्ट तुमच्या व्यवसायात मंदी येणार हे विधिलिखित होतं. करोनामध्ये हा 48चा 27 वर आला होता. आपण अनुभवलं, सगळे स्टँडस्टिल होतं, काय चलनवलन नाही, पैसा नाही, पुढे काय होणार, आपण उद्याचा दिवस जाणार आहोत का, इथपासून प्रश्नचिन्ह होत. असं फक्त 100 वर्षापूर्वी एकदा झालं. 27 पर्यंत तोपर्यंत पुण्यातले लेबर, महाराष्ट्रातले सगळे लेबर गावात इकडे तिकडे पसरले होते. आता जो आज प्रश्न येतोच, परत वर कधी जाणार? तर हे लेबर लोक गावात सगळे गेल्यावर गावाकडे काही प्रॉब्लेम नव्हता. मी अनेक गावात फिरलो तेव्हा संघाच्या कामामुळे मला ती संधी भेटली. तर तिथे गावात जाऊन त्यांनी कोणाचे घर बांधून प्लास्टर हे कर, टाईल हे कर, फॅब्रिकेशनचं काम कर. आपण युपीचं उदाहरण घेऊ. इकडनं 40 लाख लोक युपी मध्ये गेले. 40 लाख लोकांना हाताला काम देणं हा योगीजी सरकारचा मोठा चॅलेंज होता. तर त्यांनी जवळजवळ 700 शाळा बुक केल्या होत्या. इकडनं गेलेले 15 दिवस क्वारंटाईन सेंटरमध्ये थांबायचे. रोज त्यांना 60 रुपये भत्ता मिळायचा आणि ते जोपर्यंत बाहेर येईपर्यंत रस्त्याचे याचे तर लँड ॲक्विजिशन अगोदरच चालू होतं. युद्ध पातळीवर काम सुरू केलं गेलं. कारण ही जर संख्या तुम्हाला रिकाम्या पोटी असती तर आज आपण इथे कोणीही सुखी नसतो. कारण हे सगळे घरात बसले होते. आपल्या इकडची गोष्ट नाही करते. USA मध्ये करोनामध्ये मॉल्स कोणी लुटले तर सर्वात उच्च विद्याभूषित लोकांनी मॉल्स लुटले, कारण खिशात पैसे नाही. तुम्ही गुगल सर्च मारा, मॉल्स लुटण्याचे ओपन व्हिडिओज आहेत करोनाच्या वेळी. ही का हो? कारण इन्व्हेस्टमेंट कुठे करायची हे धडे अमेरिकेत नाही. लोनवर सगळं कल्चर घ्यायचं हे तिकडे, आपल्या इथे उलटी कर. आपल्याकडे सेव्हिंग असतं. सेव्हिंग कल्चर आजही आहे. आमची मुलं सगळी एक्सपर्ट आहेत त्याच्यात. तरुण असली तरी गुरवायची माहिती नाही, गुंतवायचे त्यांना माहिती आहे. तो मोठा चेंज आहे यांच्याकडे. इथे युपीचं मी उदाहरण देतोय. पूर्ण महाराष्ट्र भारतभरची उदाहरणं अनेक आहेत. काम हाताशी मिळाल्यावर रोजचे 500 रुपये मिळाल्यावर काय करतील ते? किराणा माल घेऊन ये, टूथपेस्ट घेऊन ये.
असे अनेक FMCG सेक्टर्स, त्यांना पहिला उठावा. ती पहिली साईन होती की मार्केट टर्न अराउंड होणार आहे. आणि इकडे जो मी मॅन्युफॅक्चरिंग डेटा सांगितला आता 27 होता, तो 35 पर्यंत 4 दिवसात उसळी मारली. ते तिथे तुम्ही गुंतवणूक सुरू केली, तिकडनं यू टर्न झालंय मार्केटला, हे क्लिअर कट होतं. 35 चा 40 झाला, 45 झाला, 35-36च्या पुढे गेलं. देशात पैशाचं चलन वलन सुरू झालंय, हा क्लिअर सिग्नल मिळाला. आता हे जर ज्या कॉमन यांना जे हे करतात त्यांना माहिती असतात, तुम्ही गुंतवणूक सुरू केली असते, तिथून आजचा काळ आहे 450% सगळ्यांना रिटर्न्स मिळाले. त्यामुळे अशा काळातच, संकट काळातच तुम्हाला रिटर्न्स मिळतात. तेजीमध्ये कमी रिटर्न्स मिळतात. सिंपल उदाहरण आहे, 100 रुपयाला दूध आहे 1 लिटर, आज 50 रुपये भाव आहे, 2 लिटर येत आहे मला. आज खाली आलेल्या मार्केटमध्ये पण 2 लिटर दूध मिळत आहे. फक्त रेट्सचे हलणं जे व्होलॅटिलिटी, त्यामुळे आपण घाबरतो. आणि 99.99% माणसांना, मला जो काही छोटासा 29 वर्षाचा अनुभव आहे, त्याच्यात 99.99% माणसं स्टॉक मार्केटमध्ये अनप्रिपेअर्ड येतात. तुम्हाला राष्ट्रीय संपत्ती माहित नसेल, प्लस आहे का मायनस आहे, तर स्टॉक मार्केट वर जाणार आहे का खाली येणार आहे हे समजणं इम्पॉसिबल. आज आपल्या राष्ट्राची परिस्थिती काय आहे? आज हा मॅन्युफॅक्चरिंग डेटा 58.58, बाजारात तेजी आहे का मंदी आहे, पैशाचं चलन वलन चालू आहे का नाही चालू आहे, बाय डिफॉल्ट ह्यूज चालू आहे. त्यामुळे हे ट्रम्प आणि हे ते सगळे टेम्पररी फॅक्टर्स आहेत. आणि ह्या टेम्पररी फॅक्टर्स मध्ये तुम्हाला गुंतवणूक कुठे करायची? टाटा गोल्ड, गोल्ड बीज, सिल्वर बीज. आता हे सिल्वर बीज जे आहे 1 ग्राम सिल्वर डिजिटल फॉर्म मध्ये, तुम्हाला कुठे जायचं नाहीये, ते गोळा करायचं. सिल्वर किती वाढलं मागच्या 2-2.5 वर्षात? ह्यूज ह्यूज. तर तुम्ही हा शेअर घेता, तर सोन्याचा शेअर कोणी घेतलाय का तुमच्यापैकी? कोणी घेतलाय का तुमच्यापैकी जे स्टॉक मार्केट? सिल्वरचा शेअर घेतलाय का कोणी? डायमंडचा शेअर घेतलाय का कोणी? डायमंड कोणी घेतलंय का? तर मला सांगायचं हेच आहे, डायमंड सुद्धा तुम्हाला घेता येतं स्टॉक मार्केटमध्ये, ही सोय आहे. आता डायमंडचं मी पटकन गणित सांगतो. 100 सेंट म्हणजे 1 डायमंड. सरकारने एक स्पेशल एक्सचेंज केलंय 5 वर्ष झाली, जिथे या 100 सेंटचे 100 तुकडे केले. तुम्हाला महिना 1-1 सेंट घेत आहे. तेव्हा तो 2,500-3,000 रुपयाला मिळत होता. आज तो किती झालाय? डायमंडचं डॉलरशी 98% कोरिलेशन असतं. डॉलर वर जाणार आहे तर डायमंड बाय डिफॉल्ट वर जाणार. डॉलर किती वर गेला? USD सगळ्यांना सर्व शोध आहे, पण त्याच्यात इन्फॉर्मेशन नसल्यामुळे कोणाचीच गुंतवणूक नाहीये. त्यामुळे ट्रम्प तुम्हाला त्रास देत आहेत. ट्रम्प येऊ दे, GP येऊ दे, अजून कोणी येऊ दे, स्टॉक मार्केट तुम्हाला पैसेच देतं. फक्त डेव्हलप कसं करायचं, इन्फॉर्मेशन. आता डायमंड कोणाला मिळतं माहिती होतं का? ग्रेडिंगला. आजपासून तुमची सोय करून टाकतोय. 1 सेंट डायमंड घेतात आणि एक करत जेव्हा तुमचे 100 सेंट होतात, तेव्हा सरकार तुम्हाला हवं असेल तर खरपूस डायमंड देतं, प्युअरेस्ट फॉर्म म्हणून, सरकारी शिक्का असलेला. सोनं सुद्धा सरकारचं दुकान आहे, 99.99% प्युरिटी, MMTC लिहून घ्या. तिथे कोणी गुंतवणूक केली का? MMTC शेअर कोणी घेतलाय का? 200% वाढलाय. ट्रम्प आले तरी 200% वाढलाय. जीपिंग आले तरी 200% वाढलाय. आपली डिपेंडन्सी कशावर आहे, आपले स्ट्रेंथ कुठे आहे हे माहीत नसल्यामुळे सगळे काळजीत आहेत. ट्रम्प लक्ष्मी रोड, कुठे कुठे जा, सिनेमा थिएटर. मी गमतीचा भाग म्हणतो, तुम्ही एकदा माहितीला गेलो होतो, तिथे पण मला साईडला घेतलं. ही होती मला, सर हे असं काय करू म्हटलं, आपण नंतर बोलू. ते इतके काळजीत आहेत. मला सांगायचा उद्देश काय, लॅक ऑफ इन्फॉर्मेशन मुळे या काळज्या वाढल्या. पुढचा जो फॉल येईल त्याच्यासाठी 2030-31 साली
करोना सारखाच महाभयंकर येणार आहे, त्याची तयारी केवढी केली आहे. करोना झाला विसरले सगळे सगळे, पण 2030-31 साली परत करोना सारखा सदृश्य संकट तुमच्यावर येणार. मग त्याची तयारी कशी करायची. 5 उदाहरणं दिली मागच्या 50 वर्षात. ऍव्हरेज दर 10-11 वर्षांनी तुम्हाला एक संकट वाटायला येणार आहे, बाय डिफॉल्ट येणार आहे. पण सोनं घेतल्यामुळे हे माझं संकट आहे ते संधीमध्ये क्रिएट झालंय. कधी काळजीच नाहीये, कारण जेव्हा स्टॉक मार्केट तुम्ही करता तेव्हा बॅलन्स पोर्टफोलिओ जो म्हणतात, जे बॅलन्स कोणी सांगत नाही, आज मी सगळं ओपन करून सांगतो की कसं हे करायचं. आजही सिल्वर 4 लाखापर्यंत आला. व्हॉट इज द रिझन. नंबर 1, सिल्वर जेव्हा रिसायकलिंग होतं 35% डॅमेज होता. या मुलांना मी सोलर कंपनीत नेलं होतं. सोलर असोसिएशन ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट आहेत ते स्नेही येतात कंपनी विजिटला. निरीक्षण शक्ती, सुट्ट्यांमध्ये निरीक्षण शक्ती वाढवा मुलांची, कारण मुलं गुगल आता ते गुगलमध्ये काय बघायचं हे कुठे माहिती आहे. तर त्याच्यासाठी आम्ही या मुलांना 10वी 11वी 12वी सरळ म्हणून घेऊन जातो आणि प्रश्न उत्तराचे खेळ, गमतीदार खेळ असतात, पण मुलांचा IQ अंडरस्टँडिंग लेवल प्रचंड पुढे. आता सोलर कंपनीमध्ये गेल्यावर तुम्ही लोक कशात इन्व्हेस्ट करणार. आपण प्रश्नोत्तर म्हणजे गप्पा मारू, मी भाषण देत नाही, आपण गप्पा मारू. तुम्ही कशात इन्व्हेस्ट करणार. तुम्हाला एका सोलर कंपनीत नेलंय, जे सोलर प्लांट उभे करतात, सोलर पार्क्स. आता तर भारतभर सोलर पार्क्स मोठं मोठं झाड आहे. मी आता साऊथला जाऊन आलो, अर्धपुणे इतकं मोठं पार्क आहे. तुम्हाला जर तिथे दिलं तर तुम्ही गुंतवणूक कशात करणार. कशात रिन्युएबल एनर्जी नाही, तो एक भाग झाला. गुंतवणूक कशात करणार. रिन्युएबल एनर्जी हा पुढचा पार्ट आहे. सिल्वर बरोबर. का पण त्याला लागतं ना सोलर पॅनेलला. फोटो इलेक्ट्रिक सेल्स तर कनेक्टिव्हिटी सिल्वर शिवाय पॉसिबलच नाहीये. म्हणून सिल्वर टनावारी घेतलंय सगळ्यांनी. जे पोर्टफोलिओ डेव्हलप करतो टनावारी घेतलंय. सिल्वर बीज दिलं 1-1 ग्राम. या मुलांना रोज सवय लावतो की तुम्ही मौज मजा करा, 4 वेळा करा. 4 मधले 3 कराच आणि 1 वेळा सिल्वर हे जे मी आता सांगितले 4-5 शेअर त्याच्यात कंपल्सरी गुंतवणूक करा. कारण दर 10 वर्षांनी सोनं 300-400%, 200-250% तुम्हाला सहज मिळणार आहे. आणि सोनं हे शतकांपासून ATM आहे. सोनं पण नाही म्हणतात. पोर्टफोलिओ जर 30%-35% खाली आलाय, सोनं तर गेले 100-150%, 200% वर. आणि शेअर बाजारातलं सोनं म्हणतात. बरं, शेअर बाजाराचा एक मोठा ऍडव्हान्टेज काय. आता सगळे व्यावसायिक आहेत, कोट्यवधी रुपये तुम्ही इन्व्हेस्ट केले, कस्टमरची वाट बघायला लागते की नाही. कस्टमरची वाट बघायला लागते. शेअर बाजारात बटन दाबलं की तुम्ही माल विकू शकता. तुमची कॉस्ट, आता माझ्याकडे 100 बायकावर तर बेशी करायचं, सोन्याची बेशी करायची. आणि बेशीच्या दिवशी खालती अभिषेकला जाऊन तुम्ही त्याला समजलं प्रत्येक जण आपल्या सोनाराकडे जात आहे. त्यापेक्षा डिजिटल वर्ल्ड घ्या, तुमची बेशी 2000 अधिक वाढते अमाऊंट. सगळ्यांकडे आज सगळे सुखवस्तू आहेत, सगळ्यांकडे आज AC आहे. पण AC खरेदी करताना तुम्ही किती वेळ गुंतवणूक करता. 25,000 रुपयाचा AC तुम्ही जास्ती घेता किमतीचा. मी ते डिटेल्स नंतर खूप मोठा विषय. प्रत्येक खरेदी करताना तुम्ही जे वाचवताय ते इथे ट्रान्सफर करा. या 4-5 शेअर मध्ये क्वांटिटी किती वाढेल. एक विद्यार्थी आहे आमचा, 12-13 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. सगळी वसनं होती कॉलेजमध्ये असतात आणि असं झालं, आई बाबांनी पाढे वाचायचे ते वाचले. पुणेरी होते, म्हणजे ते त्या इतक्या कळीच लँग्वेज मध्ये बोलायचं, या लँग्वेज मध्ये बोलत आता इतिहास सोडून द्या. आणि त्याला हे सगळं शिकवायला. आणि वन फाईन डे हा माणूस सिगरेट सोडली, ड्रिंक सोडले आणि त्याला हे जे सगळे शेअर्स आहेत ते घ्यायचं विसरला. आणि
करोनाच्या वेळी 1,00,000 गोल्ड बीज होते त्याच्या. किंमत किती? 12 वर्षातली ऍव्हरेज किंमत किती? 19 ते 20 रुपये. 20 लाख रुपये कंपल्सरी सेव्हिंग शेअर बाजार. आता काय झालं सोन्याचा? 93 पर्यंत गेला. 1,00,000 आहे. 1,00,000 आत्ताच आहे. ट्रम्प आणि येत ना, मग ही माहिती म्हणून आम्ही ट्रम्पची पण पूजा करतो. सोनं वाढवलं आमचं, चांदी वाढवली आमची, MMTC वाढवला आमचा, टाटा गोल्ड वाढवला आमचा. आज हा मुलगा 33-34 वर्षाचा आहे, कम्प्लिटली सेटल्ड आहे. एक सर्क्युलर फायनान्स म्हणून विषय असतो. वेळ खूप कमी आहे, आता 10-15 मिनिटच राहिले, 10 मिनिटच राहिले. तर सर्क्युलर फायनान्स म्हणजे काय की पहिले आयुष्याची 7 वर्ष सर्क्युलर फायनान्स तुम्हाला आता बँकेचा व्याज कमी होतोय की नाही? या महिन्यातही कमी होणार, आधीच सांगितलंय कमी होणार. स्टेशनरी चार्जेस वाढले, तुमचे व्याजदर मागच्या महिन्यात पण कमी झाले. फेब्रुवारीमध्ये शक्तिकांत दासजी रिटायर झाले तेव्हा त्यांनी अगदी टेक्निकल लँग्वेज मध्ये सांगितलं, हे कोणालाही कळलं नाही, कारण त्यांना सरकारला सगळं बॅलन्स करायचं असतं. ते त्यांचं काम त्यांना कळलं, पण जे क्वालिफाईड आहेत त्यांना कळलं व्याजदर कमी होणार. व्याजदर कमी म्हणजे तुमचा खर्च वाढला का? मग हे तुम्ही हेज कसं केलं? सोनं घेतलं, डायमंड घेतलं, सिल्वर घेतलं. डॉलर वाढलाय ना, 86-87 पर्यंत गेलाय. किती होतं 4 महिन्यापूर्वी हे सगळं सुरू झालं तर 18 नोव्हेंबर 2023 साली किती होता? मग हे एक्सचेंज आहे डॉलर, जिथे तुम्ही घेऊ शकता. त्या सीझन नुसार आपल्याला ते शेअर्स किंवा त्या गुंतवणुकीमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, तर शेअर बाजार अगदी सुकर होतो. म्हणून मी मगाशी म्हटलं 29 वर्ष नाही, 29 आनंदी वर्ष. कारण संध्याच माहिती आहे, कुठून संध्या येणारे देश माहिती आहे. डायमंड कोणाला माहिती होतं का एवढ्या सगळ्यांमध्ये? मग गेल्या 4 महिन्यात तुम्ही डायमंड मध्ये इन्व्हेस्ट केले असते, वाढले असते का? डायमंड, कॉपर, सिल्वर, गोल्ड, MMTC आणि जमिनी खालचे रिसोर्सेस, झिंक, कॉपर. आता झिंक वाढणार आहे, कॉपर वाढणार आहे, अल्युमिनियम वाढणार आहे. अल्युमिनियम मध्ये किती जणांना माहिती? अल्युमिनियमचे शेअर कोणाला माहिती आहे? हिंडाल्को आणि नाल्को. पण रॉ मटेरियल मध्ये कोणी गुंतवणूक केली आहे का? हा, ती सोय. डायरेक्ट रॉ मटेरियल मध्ये गुंतवणूक करा. शेअर तर प्रॉफिटेबिलिटीवर सगळं चालतं. शेअरचे भाव, रॉ मटेरियलचं काय? रॉ मटेरियल आपण डेटा लिहून घ्या, मायनिंग डेटावर चालतं. आउटपुट किती आहे? प्रत्येक कंपनीचा, कॉर्पोरेट कंपनीचा एक परचेस मॅनेजर असतो. हा परचेस मॅनेजर रॉ मटेरियल खरेदी करत असतो. तो किती मोठ्या क्वांटम मध्ये करतो त्याच्यावर पहिली साईन शेअर बाजार देताना इथून वर राहतो आणि शेअर बाजार बाय डिफॉल्ट वर जातो. हे परत योगीजींकडे 40-45 डेटा जेव्हा दाखवायला लागला तेव्हा तर कन्फर्म झालं आता महाभयंकर तेजी येणार आहे. आणि तिथून जे बाजार चालू आहे निफ्टी 26,300 पर्यंत वन साइड गेलं. प्रत्येक टाकला हाच. तेव्हा ट्रम्प बघा आपण आपल्याला त्रास देतो, आता खाली येईल का, आता खाली येईल का, आणि म्हणून विकत होतो. सायकोलॉजी आपण याच ह्याच्यात या चक्रातच असतो आपण. पण जर राष्ट्राची वेल्थ तुम्हाला मोजता येत असेल, माहिती असेल, तर तुम्हाला घ्यायचं कधी आणि विकायचं कधी हे दोन्हीचं नॉलेज आहे. तुम्ही जेवढा ब्रोकर्सकडे जात असाल तुम्ही हाच प्रश्न विचार, घेऊ कधी, विकू कधी. ही जी सिस्टीम आहे, एक 20 पॅरामीटर्स आहेत जिथे तुमच्या राष्ट्राची संपत्ती तुम्हाला कळते. मग राष्ट्राची संपत्ती तुम्हाला वर जाणारे उत्पन्न जास्ती आहे, GDP म्हणतात. GDP म्हणजे काय? खरेदी विक्री. पूर्ण राष्ट्रात खरेदी एक पिन घेतात ते पण GDP मध्ये येतं. आता GST 1.96 लाख करोड झाला म्हणजे काय? खरेदी विक्री मजबूत आहे, पैसा फिरतोय. 850 किलो गोल्ड कोण घेत आहे? 27 लाख गाड्या गोल्ड कोण घेत आहे? म्हणजे लोकांची पर्चेसिंग पॉवर इंटॅक्ट आहे. शेअर बाजारात कसं
पैसे फिरवायचे एवढंच माहिती नाही आणि बॅलन्स कसा करायचा पोर्टफोलिओ. आता सोनं इथे घ्या किंवा फिजिकल घ्या, सोनं सोनं आहे, सिल्वर सिल्वर आहे, कॉपर कॉपर आहे, झिंक झिंक आहे. त्याच्यासाठी सुद्धा मार्केट आहे जे तुम्ही डायरेक्ट रॉ मटेरियल मध्ये इन्व्हेस्ट करता. एवढा वाईट अँगल स्टॉक मार्केटमध्ये रेअरली कोण असतं. कारण ब्रोकरनी तुम्हाला फक्त ट्रेडिंगसाठी माइंडसेट तयार केलंय आणि ट्रेडिंग मध्ये बेनिफिट कोणाला होईल? ब्रोकरलाच होणार आणि सरकारला सुद्धा होईल. पण ही जी मी सांगतोय आज, राष्ट्राची संपत्ती तुम्हाला ओळखता येते का? मार्केटवर जाणारे ओळखता येतात का? अगदी छोट्या याच्यात सांगतोय, खूप विषय मोठा आहे. ही जेव्हा तुम्हाला बाय डिफॉल्ट कळेल तेव्हा तुमचं शेअर बाजारची गुंतवणूक कधीच चुकणार नाही. चॅलेंज आहे, कधीच चुकणार नाही. मग योगीजींनी काय केलं? लेबरच्या लोकांना हातात पैसे दिले आणि जेव्हा खालचा बेस लेबर किती आहे? ह्यूज आहे. आपल्या वर्किंग लोकांपेक्षा लेबर लोक 3 टाइम्स जास्ती आहेत. आज शास्त्रीय संघाने पॅकेट वाटप घेतलं. का घेतलं? कारण तुमच्या आजूबाजूला जर त्यांना पॅकेट वाटली गेली नसती तर तुमच्या घरात पोहोचले असते. कारण पोटाची भूक कुठे नेणार? अमेरिकेत काय झालं तेच झालंय. युरोपमध्ये काय चालू आहे तेच आहे. जर्मनी वन्स अ कॅश रिच नेशन, आम्ही सतत सरप्लस मध्ये असतो. काय आता हालत खराब आहे जर्मनी. युएसची काय आहे? आता युएसए मार्केट पडणार आहे हे तुम्हाला माहिती होतं. घालून द्या तुम्हाला. रसेल 2000 म्हणून पॅरामीटर आहे. रसेल 2000 RUSSELL रसेल 2000. आता ते काही लोक माझे लेक्चर्स बरेच वेळा अटेंड करतात. त्यांना हा वर्ष 1.5 वर्षापूर्वी सांगितलं ही युएसएची परिस्थिती होणार आहे. आज तीच परिस्थिती आहे. 50 स्टेट्स पैकी फक्त 30 स्टेट्स कम्प्लीट निगेटिव्ह आहेत. 10 थोडंसं कॉन्ट्रीब्युट करत आहेत आणि 10 थोडस. हे अर्धा टक्का तर ते 1%. मग जर घराचं इन्कमच कमी आहे, तुमच्या घराचा शेअर वर जाईल का खाली जाईल? बाय डिफॉल्ट खाली जाईल घराचा शेअर. मग तो युएसए असो भारत असो, भारतात काय चालू? प्रचंड तेजी आहे. डिफेन्स किती करत होतो आपण? 300 कोटी फक्त. आज किती आहे? 25,000 कोटी. डिफेन्सचे शेअर खालीच आले नाही. निर्मला सीतारामन 5 मिनिट. निर्मला सीतारामनजींनी जेव्हा डिपार्टमेंट हातात घेतलं पहिल्यांदा, अँटी डम्पिंग ड्युटी डिपार्टमेंट, याच्या त्या अध्यक्ष होता. त्यांनी पहिलं काय केलं? हे टॅरिफ मी क्लिअर करतो. चायनामधून येणाऱ्या स्टीलवर ड्युटी वाढवली. म्हणजे काय? टॅरिफ वाढवलं. मग ट्रम्प टॅरिफ वाढवतो तो काय वेगळं करतो? तुम्हाला कुठे नुकसान आहे तिथे? त्यांचे ते झेंडा उपटून. मी अगदी हा शब्द वापरतो. तुम्हाला बेनिफिटच आहे कारण ते एकमेकांची कॉस्ट वाढवत आहे. स्वस्त आपल्याकडे एक्सपोर्ट डेटा बघा आता कुठच्या कुठे जाईल. आपला डेफिसिट कमी होणार. प्रेसिडेंट मिलानी तेच केलं. पुढच्या क्वार्टरमध्ये अर्जेंटिनाचा डेफिसिट 0 झाला होता. कारण मायनिंग कमी केल्यावर डिमांड वाढली सोन्याची. आपण बघतो ना सोनं अजून घेतलं जातं. नाही आताच नाही आहे, तेव्हा सुरू झालंय सगळं. मग तेव्हा सोनं घेतलं असतं तर आता याच्या पुढे ठीक आहे. आता पोर्टफोलिओ खाली असलेच पाहिजे. पण आता याच्या पुढे काय करायचं? तर म्युच्युअल फंड मध्ये आता अजून परत ब्रोकर लोक मेसेज पाठवतात एफआय सेलिंग जातात. कुठे? मला तर नाही दिसत आहे कुठे. पार्क करतात ते फंड, भारतातच पार्क करतात. फक्त 3 देशात हे नेलंय, फिलिपाईन्स, जपान आणि थोडस ब्राझील मध्ये, तैवान मध्ये. मग तैवान, फिलिपाईन्स आणि हे जपान रिलेटेड आपले इथे गुंतवणूक इन्स्ट्रुमेंट्स आहेत का? म्युच्युअल फंड आहेत. 80% रिटर्न दिले गेले 4 महिन्यात. तात्पर्य सांगायचं काय? तुम्हाला जर रीच नसेल तरच आपण काळजीत असतो. नाहीतर असं भारतीय मार्केट जगात कुठे नाही. कुठेही जगात नाही. मध्ये 7 देशांच्या याच्यावर लेक्चर असंच लागलं. 0 रिटर्न जर्मनीमध्ये. मग मध्ये 2 म्हटली होती
सेल इंडिया बाय चायना. चायनीज मार्केटचा इतिहास माहिती आहे का कोणाला? 1 मिनिटात नाही. 2008 सालला आपण आलो होतो. त्यांचाही निफ्टी 6,000 होता, आपलाही 6,000 होता. दोघेही 3,000 पर्यंत आले. आज चायना 8-9,000 आहे, आपण 26,000. 15-20 वर्ष जी गुंतवणूक रिटर्न देत नाही तिथे तुम्ही गुंतवणूक कराल का? शक्य तरी का कोणी उचलून तिकडे गुंतवणूक करेल? छोटे छोटे पॉइंट्स आहेत. ही अॅनालाइज आणि ही माहिती जेव्हा तुमच्यापर्यंत पोचते तेव्हा तुम्ही तुमचे रिटर्न्स खाली टिक होणं शक्यच नाही. आता पब्लिक सेक्टर युनिट्स प्रायव्हेट बँकांपेक्षा पब्लिक बँकांच्या बॅलन्स शीट सुपर स्ट्रॉंग आहे. किती जणांनी गुंतवलं? 300% रिटर्न दिलेत मागच्या 2 वर्षात. HDFC बँक, ICICI बँक एवढे तर स्कॅम पाहिले आपण. चंदा कोचरे गेले. आता खूप मोठा विषय आहे. PSU सरकारची पॉलिसी सिंपल आहे. रिन्युएबल एनर्जी सरांनी सांगितलं तर सरकारची पॉलिसी सिंपल आहे. पेट्रोलचा डिपेंडन्स कमी करायचा आणि रिन्युएबल सोर्सेस आपल्याकडे वाढवायचा. RCF किती लोकांनी घेतलंय? किती का घेतला? जनरल सरकारची पॉलिसी आहे 2 वर्षापूर्वीची. RCF काय बनवतं? फर्टिलायझर बनवतं. हे एक माहिती झाली. शिपिंगला बजेटमध्ये किती दिलंय एक्सपोजर? 1 लाख कोटीचं दिलंय. मग RCF आणि बजेटचा काय संबंध? 30 रुपयाला घेतले. हे अलिबाग मध्ये माझं लेक्चर जर अलिबागकरांकडे एकाहीकडे नव्हता कारण अगेन लॅक ऑफ इन्फॉर्मेशन. ज्या बोटी आहेत आता पुढचे 3 वर्षात शिपिंग सेक्टर महाभयंकर, मी बुद्धावले शब्द वापरले, महाभयंकर रिटर्न देणार. RCF कशात इन्व्हेस्ट करतात? ते काय बनवतं? गाड्यांसाठी इथेनॉल, बोटिंगसाठी मिथेनॉल. मग फ्युएल मध्ये इन्व्हेस्ट करतात. कुठे कमी आलं? 300% वर. तात्पर्य काय की तुम्हाला इन्फॉर्मेशन किती येते, किती माहिती आहे, तुमच्यापर्यंत रिअल इन्फॉर्मेशन किती पोहोचते. ट्रेडिंग पण करा. हा PMI डेटा परचेस मध्ये तो चांगला असेल तर तुम्ही ट्रेडिंग पण करा. बाय डिफॉल्ट येतात. त्याच कंपन्या डिव्हिडंड देतात. आता हा सर्क्युलर फायनान्सचा विषय सांगून मी थांबवतो पण वेळ कमी. 6-7 वर्ष हे जे मी सगळे खूप आहे सगळे माहिती ही आता बँकेच्या एवढी 5% झाला. तिथे मी अर्धवट सोडला विषय. मला आजही 11% मिळतात. तुम्हाला आवडेल का? बाय डिफॉल्ट आवडणार आहे. जेव्हा तुमचं फिक्स्ड इन्कम महागाईपेक्षा जास्ती असतं तेव्हाच तुम्ही श्रीमंत होता. तोच पासवर्ड आहे श्रीमंती. महागाई किती आता? 5.5%. व्याजदर कमी केलं म्हणजे आता महागाई FD पेक्षा वर गेले. मग पहिलं प्राईम तुमचं आपलं घर, आपलं कर्तव्य, मुलं. खराच्या फिक्स्ड इन्कम साठी तुम्ही काय केलंय? जे स्टॉक मार्केट इन्व्हेस्टमेंट आहे लीगल, सरकार मान्य. मी महिन्याला डबल कर्ज वगैरे असं काही नाही. त्याच्यात कुठेही फसायचं नाही, कुठेही वाटेला सुद्धा जायचं नाही. कारण सरकारने तुमची सोय केली. मला 11% मिळतं. मी महागाईच्या डबल आहे. 3 वर्षात माझी वेळ डबल होणार आहे फिक्स्ड इन्कमची. 11% कशात मिळतं? सांगतो. एक पहिलं नितीन गडकरी साहेब दरवेळी येतात. मेरे पास पैसे की कमी नाही आहे म्हणतात आणि छान इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केले. तर नाही बॉन्ड्स NHAI हे सगळ्यांना माहिती आहे. पण त्या मॉड्यूलचं नाव आहे इन्व्हाइट्स, इन्फ्रास्ट्रक्चर ट्रस्ट. आता हे लोक काय करतात? बॉन्ड्स म्हणजे काय? आपण लोन देतोय सरकारला आणि त्याच्या अगेन्स्ट सरकार 8.5% आपल्याला देत आहे. तसेच प्रायव्हेट बॉन्ड्स आहेत जे 9 ते 11% व्याज देतात आणि सिक्युअर आहेत. आणि सिक्युरिटीचं डेफिनेशन मी आज तोडून जातो. तुमच्या बँकेत पैसे सिक्युअर आहेत असं अजिबात भ्रम नाही पाडायचा. कारण सरकार आता 5 लाख देत आहे फक्त. मी त्याचे डिटेल्स दिले. मग हे मला 9 ते 11% देत आहेत. नंतर इन्स्ट्रुमेंट्स पण तुम्हाला सांगेन. खूप मोठी लिस्ट आहे का. मग एक मॉलमध्ये कोण, मॉलमध्ये मुलांना घेऊन जाता का तुम्ही?
सगळे जातात ना, तुम्ही पण तिकडे सगळे जातात. तो मॉलच मला 11% देतो, सेफेस्ट. आता एक थांबून पळायचा, कुठेही गुंतवणूक करताना त्याचे इन्कम तुम्हाला पहिलं कळलं. आता इन्व्हेस्टचे इन्कम काय? टोल. खेडशेवापूरचा टोल 5 वर्षापूर्वी 3 लेन होते, आता जायला जाय यायला जाय. आमची इकडची मुलं आम्ही सकाळी 6 पासून नांगरून बसलो होतो, तासाला किती गाड्या जातात, गणित मांडायचं. तुम्हाला सुट्टी कधी असेल तर आम्ही प्रॅक्टिकल याला सगळे ऑल एज ग्रुप्स, सर्वात सिनियर आहेत ते 91 वर्षाचे आहेत, पण अजूनही मला फोन करेल सर लॉंग टर्मला कुठचा घ्यायचा. म्हणजे त्यांचा विश्वास, ट्रस्ट, स्टॉक मार्केटवर ट्रस्ट. एज 200 वर्ष बोलत सगळे आम्ही लाईन मध्ये उभे राहिलो. किती गाड्या जातात? तासाला 300 गाड्या जातात. 100 रुपये आपण धरतो, 10 लेणे 3 लाख रुपये जातात. 12 तासाचा हँडिकॅपच पकडला म्हणजे 12 तासाला 72 लाख रुपये सरकारला इन्कम आहे. मेंटेनन्स आहे ना, हे सगळा डेटा काढलाय. 30% आहे फक्त पगार पाणी हे ते सगळे, ते उरलेलं प्रॉफिट आहे. मग तुम्ही 8.5% आपल्याला देऊ शकणार आहेत का? ते सहज देऊ शकणार आहे. आता 8.75% गेलाय ते लेटेस्ट. मॉल्स आमच्या इकडे तर साधा अभिरुची मॉल आहे, महिन्याच्या किती इन्कम आहे? 11 कोटी रुपये नेट प्रॉफिट आहे. तोही आम्ही कॅल्क्युलेट केलं. सगळे आमची तरुणाई आमच्याबरोबर असल्यामुळे 4000 तरुण, 10वी 11वी 12वी टी वाय सगळे आम्ही फिरत असतो. मॉलचं इन्कम कुठून सुरू होतं? तुम्ही गाडी घेऊन जाता, एक 2 व्हीलर 10 रुपये, अशी दिवसाला 5000 2 व्हीलर येतात, 1000 गाड्या येतात, 1 लाख रुपये झाले तिकडे पार्किंग मध्येच. वर डीमार्ट आहे, डीमार्टच्या तिकडचा सेल किती आहे? आता तर स्टुडंट असल्यावर सर्टिफिकेट डेटा मिळतो 50 लाख रुपये दिवसाचा 50 लाख रुपये. मार्जिन किती आहे? 10% तर 5 लाख रुपये. किती भाडं देतो? मग ते 11 मजल्याचं आम्ही भाडं काढतो 6 लाख रुपये दिवसात. त्याच्यावर परत गेलो, परत पुन्हा गाडी वगैरे शोरूम जाईल, त्याचं भाडं 7 लाख रुपये दिवसात. ही सगळा हिशोब दिवसाचा सांगतात. त्याच्या पुढे सिनेमा थिएटर्स परत 8 लाख रुपये दिवसात. त्याच्यावर लग्नाचा हॉल 200 दिवस जातोय 4 लाख रुपये. आणि मग भूकाटीवर बरंच केलं, मग दिवसाचे 10 लाख रुपये असं कॅल्क्युलेट केलं तर दिवसाला 55 लाख रुपये त्यांचं इन्कम आहे. मेंटेनन्स किती? 30%. किती वापर लाईट? आणि सरकारने किती सबसिडी दिली? तू मॉल का उभं राहिले? सरकारने 90% सबसिडी दिल्या होत्या 10 वर्षापूर्वी, म्हणून मॉल उभं राहील. नाही तर एवढं खर्चिक इन्व्हेस्टमेंट कोण करणार? आता हे मॉल फॉर गुड रिझन और बॅड रिझन विकाय, मॉल किंवा रस्ते विकायची वेळ येते. सगळेजण का विकतात? त्यांना अजून मोठं हवंय म्हणून, प्रगती हवंय म्हणून, पैसे हवेत म्हणून. पण हे विकताना किती लाख कोट करते? लाखाचा विषय गेला, जमाना गेला लाखाचा. ही पोरं पण 100 कोटीतूनच सुरुवात करतात. आपण 100 रुपये, मी कॉलेजमध्ये जायचो 30 वर्षापूर्वी, तर 100 रुपये घेऊन जातो, मोठा माणूस आहे, 100 रुपये पत्ती फिरतो असं सगळं चित्र. आणि 100 रुपये सगळं यायचं. आता हा मॉलवाला जो आहे त्याला दुसरा प्रोजेक्ट घ्यायचा आहे तर त्याला कॅपिटल लागतंय. 2 मार्ग आहेत त्याच्याकडे. एक तर शेअर मध्ये आयपीओ उभा करा आणि पैसे उभे करा सामान्य पब्लिक. दुसरा तो ट्रस्ट फॉर्म करतो आणि ट्रस्ट शेअर इश्यू करतो, जो तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये सहज घेऊ शकता. एम्बसी, मॅनकाइंड, ब्रुकफिल्ड असे फॉनिक्स चीन आहे मॉलची आणि भयंकर इन्कम आहे त्यांचं. आणि म्हणून ते तुम्हाला 9 ते 11.25% व्याज देतात. तर हे फिक्स इन्कम तुम्ही कुठे गुंतवायचे? आता सांगितलं ना, गोल्ड सिल्वर 1 ग्रॅम 20. म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट करा हे मी सांगतच नाही आहे. ते अपग्रेड करा तुमचं, जे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे आता तुम्हाला, ते अपग्रेड केलं तरी सुद्धा तुमच्या या बेस मध्ये हे सगळं दिलं, त्याच्यात भयंकर इन्व्हेस्टमेंट होईल. आणि मग मार्केट खाली येऊ दे किंवा वर जाऊ दे, तुम्ही स्ट्रॉंग जा, कारण तुमच्या इकडे भयंकर मोठं हे झालंय पीक. त्यामुळे ट्रम्पना जीपिंगना काय करायचं ते करू दे. आपण सगळे भारतीय देश सुवर्ण संपन्न आहे. आत्ताही
850 किलो. लक्ष्मीपूजनाला गाडीच्या दुकानात एका दिवसात ती पोरं आता अशी त्यांनी निरीक्षण शक्तीच वाढले. 400 किलो गेलं चांगली. 200 कोटी झाला. एक दुकान फक्त पुण्याच्या महाराष्ट्राच्या टर्नओव्हर काय असेल म्हणजे पैसे येतात कुठून? आपणच खरेदी करतोय. मग आपण सोनं चांदी खरेदी करतोय आजपासून स्टॉक मार्केटमध्ये सुद्धा अभ्यासपूर्ण गुंतवणूक करूया. ते ट्रम्प आणि जीपी तुम्हाला काही त्रास देत नाही. एवढ्या सांगून मी आता संपवतो. धन्यवाद. मी एक आमची वंडरकिड आहे. वंडरकिड मग अशी म्हटलं फक्त 12वी अजून रिझल्ट लागायचं आहे पण ट्रेडिंग मध्ये मी फार कॉन्फिडेंटली सांगतो माझ्याही पुढे. तशी आमची अशीच 10वी मागच्या 2 वर्षापूर्वी 10 एप्रिलला अशीच एक मुलगी आली, विद्यार्थी आले शिकायला जे बाबा घेऊन आले होते. हिला इकडेच आणि तिच्या घराची वैशिष्ट्य असं आहे बाबा बिझनेसमध्ये बेडरूम मध्ये लिहिले आपल्याला नोकरी करायची नाही. नोकरी केलीस तर 18 पर्यंत माझी जबाबदारी. मग तुझं तू नोकरीच करायची ना कुठे पण पैसेच कमवायचे ना. बाकी सगळं मी करून ठेवलंय. म्हणून तिने पण स्वतःला तसं नर्चर केलं. आणि इन्कमचं काय सांगू 100 रुपये आम्हाला जास्ती होते. हे लोक 25,000 पासूनच सुरुवात करतात. त्याची मी छोटीशी ओळख बनली. 2 शब्द तू. नमस्कार, माझं नाव श्रिया मकरंद नागू. मी आत्ताच 12वीचे बोर्ड्स दिलेत. बोर्डाची परीक्षा झाली आहे. रिझल्ट अजून लागायचा आहे. रिझल्ट लागायची धाकधूक आहे पण माझ्या आई बाबांना करिअर ॲज माझी काळजी गेलेली आहे पूर्ण. ती 2 वर्षापूर्वी यांच्याकडे आले तेव्हाच ती क्लिअर झाली होती. 2 वर्षापूर्वी माझं आणि माझ्या बाबांचं कॉन्व्हर्सेशन होतं की श्रिया तुला शेअर मार्केटमध्ये घालतो. म्हटलं मला वाटतं त्यातलं येत नाही. म्हणजे पहिले मी नवीनच होते या सगळ्या स्टॉक मार्केट या टर्मसाठीच मी नवीन होते. आणि स्कूलमध्ये असल्यापासून मॅथ्सचा आणि माझा 36चा आकडा त्यावर मॅथ्स तर काही आवडायचं नाही. बाबा म्हणाले अगं एक सर आहेत चांगले आपण जाऊयात जाऊन बघू. तुला आवडलं तर ठीक, नाही आवडलं तरी काय प्रॉब्लेम नाही. सरांकडे गेले. लेक्चर जसं जसं ऐकलं प्रश्न पडत गेले. सरांना प्रश्न विचारले आणि आत्ता या 2 वर्षानंतर असं सिच्युएशनला मी सरांच्या कृपेमुळे आहे की आय कॅन अर्न रोजी रोटी इन एनी काइंड ऑफ मार्केट. आणि मॅथ्सची जी भीती म्हणा किंवा जी नावड होती माझी मॅथ्सची ती कम्प्लिटली गेली. आणि 2 वर्षानंतर एक सेल्फ सस्टेन्ड माणूस कसा असतो ते बघायला मिळतं. आता मीच बाबांना समजवते की बाबा तुमच्या बिझनेसमध्ये काही नाही माझ्याकडे शिकतो आपण. त्यामुळे माझ्या आईबाबांमुळे आणि सरांमुळे आज मी इथपर्यंत आहे आणि सरांच्या कृपेने अजून बरंच पुढे जायचं. ती माझी ऑफिशियल पार्टनर झाली आता बिझनेस. माझ्या मागे कोण नाही खरंच माझ्या मागे पुढे कोण नाही बॅचलर. त्यामुळे मुलांना तिला ऑफिशियल असं हे असेल तर माझा पण बिझनेस वाढेल तिचा वाढ. पण ती मला आता ऑफिशियल पार्टनर आहे आणि सगळं हँडल ती करत असते. आता मला सगळे महाराष्ट्रभर शेतावर येतो. आता तुम्हाला जे काय प्रश्न विचारायचे आहेत मन मोकळेपणाने विचार. स्टेट बँकेच्या SIP मध्ये गुंतवणूक करा म्हणून सांगतात आणि LIC एक प्रोपोगंडा करते आमच्याकडे यावं. त्याबद्दल आपण LIC मी इन्शुरन्स मध्ये काही हे करा. मी इन्शुरन्स मध्ये एकही रुपया ठेवला नाही आतापर्यंत. SIP मी आता 4-5 प्रोडक्ट ऍक्च्युली आहेत खूप. एक एमओ डिफेन्स म्हणून घेऊन घ्या. एमओ डिफेन्स. एमओ डिफेन्स. एमओ एम फॉर मुंबई. SIP पहिला त्याला तुमचे फिक्स इन्कम वाढवा. तो सर्वात शेवटचा आहे. त्या फिक्स इन्कम मधलं जे आता तुम्हाला किती मिळतंय लाखाला 5,000 नाही टॅक्स बसतोय त्याला. नागवड आहेत ना त्यांना हे सगळं आता जे सांगितलं ना त्यांना विधान ते गुगल सर्च मारून देतील तुम्हाला. त्याच्यात आपल्याला सहज शक्य आहे ते. आणि आता काय प्लस मायनस दाबायचं आहे ऍपमध्ये. तुम्हाला त्याला सगळीच दाखवायला होता A+A+- तुम्हीच घेऊ शकता. ब्रोकरची गरज लागत नाही. रादर ब्रोकर कशाला पाहिजे तुम्हाला. डायरेक्ट अकाउंटवर डायरेक्ट तुमचं काम काय आहे ही इन्फॉर्मेशन जी आहे जगातिक इन्फॉर्मेशन पेपर कुठचा वाचता
गुगलमध्ये काय बघायचं ते पण मी मेसेज पाठवेन, तेवढं पण नाही कळलं तर समोर येतं. पण तुम्ही आता गोल्डचा विषय चालला आहे, MMTC गोल्ड वाढलं म्हणतात, पण MMTC शेअर जो आहे हा ट्रम्प नंतर नाही, त्याचा हायएस्ट 132 रेट होता, आता 42 चालला. 135 त्याचे बोनस बिनस हे बघा. आमचं तो 4 रुपये 5 रुपयाला घेतलेलं सरकारने लॉन्च केलं होतं तेव्हा सगळे घेतलेले ते सगळे शेअर्स. आणि मला काय म्हणायचं होतं, MMTC शेअर प्राईस मला आवडलं. हायएस्ट 142 150 होता हो. आणि तो आता 42 का 50 वर. आता सेलिंग मध्ये ते सगळं हेच होतं, पण अल्टिमेटली त्यांच्या बॅलन्स शीट आणि P&L बघलं तर तो काय डिफॉल्ट झाला. मग आता 40-50 ला तर आताच घ्यायचा आहे परत. तेच तर हे सांगतो. आणि तुम्ही मगाशी म्हणजे मी पर्पज बी कळण्यासाठी विचारतोय, तुम्ही मगाशी ते जे कॅल्क्युलेशन सांगितलं टोलचं, तर IRB शेअर हा प्रचंड पडला आहे, मग हा त्याचं का मार्केट? तुम्ही डायरेक्ट शेअर मध्ये कुठे आपल्याला नाही बॉन्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचं आहे. फिक्स्ड इन्कमचा विषय झाला. शेअर मध्ये फिक्स्ड इन्कम हे कधी शेअर मध्ये नाही करायचं, फिक्स्ड इन्कम हे बॉन्ड्स मध्ये करायचं. म्हणजे IRB रिलेटेड तो बॉन्ड कोणता आहे म्हणलात तुम्ही? NHAI बॉन्ड्स म्हणून आहे. सर्वात पहिले मी क्लिअर करतो, जर ही याच्यात तुम्हाला गुंतवणूक असेल, आपण काय विषय झाला फिक्स्ड इन्कम कसा वाढवायचा, फिक्स्ड इन्कम मध्ये करायचं आणि इन्फ्रास्ट्रक्चर शेअर्स मध्ये कधीच गुंतवणूक नाही करायची. बाय डिफॉल्ट, बाय डिफॉल्ट नाही करायचं, फिक्स अजिबात नाही. LNT ना, इन्फ्रास्ट्रक्चर LNT ना, तो हेवी इंजिनिअरिंग मध्ये आहे. हे खास करून रस्ते बांधणार आहे ते कधीच नाही करायचे. ते खूप मोठे विषय आहे, त्याची इकॉनॉमिक्स माहिती आहे मला, कसं पैसे ट्रान्सफर करून घ्यायचे. हा नियम घेऊन घ्या. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये अजिबात इन्व्हेस्टमेंट करायची. फिक्स्ड इन्कम बॉन्ड जे सरकारने त्याच्यात गुंतवणूक करतात. ते मध्ये मध्ये येत असतात ते ना, येतात, दर महिन्यातला 2दा येतात फिक्स इन्कम, आणि तुम्ही स्टॉक मार्केटला स्क्रीनवर घेऊ शकता. त्याला इंटरेस्टला परत आपल्याला टॅक्सेस असेलच ना. आज तुम्ही इकडनं जाताना एक गेम प्लॅन तयार आहे. एक तर सोनं चांदी घ्यायचं आहे आणि फिक्स्ड इन्कम वाढायचं. सोनं चांदी कसं घ्यायचं, की नवीन पैसे आणा हे काहीच म्हणून दे. फिक्स्ड इन्कम मधनं या सगळ्या SIPs डेव्हलप 7 वर्षांनी तुमच्या खिशातनं एकही रुपया जाणार नाही. कारण तुम्ही पुढे डिव्हिडंड हे ते सगळे पण स्टॉक सांगेल, खूप मोठा विषय येतो. तर हे डिव्हिडंड इन्कम, तुमचं फिक्स्ड इन्कम आणि या ETF या छोट्या गुंतवणूक 100 रुपयाच्या आतल्या, हे तुम्ही 7 वर्ष पडलात, बाय डिफॉल्ट तुमच्या खिशातनं एकही रुपये जाणं शक्यच नाहीये. तुमचं एक इन्कम आहे, तुमची बिझनेस इन्कम किंवा सॅलरी हे सेव्हिंग होईल आणि हा अर्निंग होईल. स्टॉक मार्केट एक अजून एक करता पुरुष किंवा करता स्त्री उभे करण्याचं रामबाण इन्स्ट्रुमेंट आहे. फक्त ते ब्रोकर लोक कल्टिवेट तुम्हाला ट्रेडिंग मध्ये करतात आणि ट्रेडिंग सुद्धा रिसर्च बेस्ड ट्रेडिंग नसतं. आता मी त्या कंपनीचं नाव सांगत नाही, तो अर्ध्या वर्षाला तोच शेअर बाय करायला सांगतो आणि अर्ध्या वर्षाला तोच शेअर विकायला सांगतो. 50 उरले ते तुम्हाला पैसे कमवून देणं कोणीही आलेलं नाही. म्युच्युअल फंड मध्ये सुद्धा SBI PSU ग्रोथ प्लॅन 90% रिटर्न दिले. 1.5 वर्षाचं काढून नका, 6 महिने मार्केट पडते, 90% रिटर्न दिले. पारंपरिक फंड ऍव्हरेज 35% रिटर्न दिलं. किती पाहिजे? बँक 5%ला तुम्ही सेफ म्हणता आणि 35%ला तुम्हाला किती वाटते? 35 ते 25 आले तर मॉरल ऑफ द स्टोरी काय आहे की तुमचा रीच नाही आहे म्हणून प्रेशर येत आहे. कंपनी फिक्स डिपॉझिट ठेवणे आणि हे घेणे हे सारखंच ना. सेम तुम्ही सरकारला व्याजाने पैसे देत आहे. थोडक्यात एक बँकेची पण अॅन्युटी स्कीम आहे. मी लास्ट डे करत खूप मोठा कामकाज येत नाही. अॅन्युटी स्कीम म्हणजे काय, कोणी ऐकले? अॅन्युटी स्कीम म्हणजे काय? आपण FD ठेवण्यापेक्षा आपण व्याजाने बँकेला पैसे देतो साऱ्या. आणि पहिलं स्टॉक मार्केट हेच शिकवतं की फिक्स्ड इन्कम वाढवा हे तुमच्या हातात आहे. एक तासाभरामध्ये तुमचा व्याजदर 5 होत आहे. मी 11 पर्यंत करून ठेवले, डबल करून जाता. आता फक्त उद्या बँका वळल्या, तुम्ही तुमचे अधिकारी जे ओळखी तिकडे जा आणि टर्न करा, इन्कम डबल करून द्या आणि ते पैसे सर्क्युलर फायनान्सद्वारे जे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत, कुठेच इन्स्ट्रुमेंट्स तिथे इन्व्हेस्ट करा. काही होत नाही. एक प्रश्न, मगाशी तुम्ही जे
मेटलच्या बाबतीत म्हणला ॲल्युमिनियम, झिंक, कॉपर हे वाढणार आहे. आमच्यासारख्या माणसाला आता हे वाढणार आहे ते हे आम्हाला कसं कळेल हे पहिलं, आणि दुसरं हे वाढणार आहे ते याच्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची का कुठं करायची. आता मी याचं रोज रात्री 9 ते 9:30 रोज लेक्चर असतं वर्ष, रोज लेक्चर असतं. ती इन्फॉर्मेशन तुमच्याकडे नाही, आता तुम्ही आपापल्या रापात बिझी असता, त्याच्यात तुमचा काही हे नाही. आपल्या मनावर अनेक प्रेशर्स असतात, हे असतात, पण हे ओळखूनच जो काय छोटा मोठा अनुभव आहे जिओ पॉलिटिक्स आणि याचा मध्ये शिक्षण आठवण केल्याशिवाय राहत नाही. देवेंद्र चतुर्वेदी त्यांचं नाव, श्रीकृष्ण मंदिराच्या समोर त्यांचं घर, आणि 1976 चे CA पासवर्ड पहिल्या 3 मध्ये. तर त्यांच्याकडे आम्ही शिकलो हे जिओ पॉलिटिक्स कसं अॅनालाइज करायचं. आणि विदाउट दिस टू स्टॉक मार्केटमध्ये व्हॉट आर यू डुईंग इन स्टॉक मार्केट, तुम्ही पॉसिबल मला सांग हे काय करतात पोरं, व्हॉट आर दे डुईंग, व्हॉट आर दे टीचिंग, काहीच माहीत नाही. हे सगळं का तासभर मी बोलतो, इकडे इन्स्ट्रुमेंट कधी रीच नाहीये. आणि म्हणून तुम्हाला काळजी आहे की माझ्या पोर्टफोलिओचं काय होणार, माझं हे काय होणार. लॅक ऑफ इन्फॉर्मेशन एवढंच आहे. 9 ते 9:30 रोज मी लेक्चर डेली, नाही गुगल मीटवर लिंक असते. आता सुद्धा ते लिंक चालू आहे, तुमच्या व्यतिरिक्त 600 जण ऐकतात सगळं. तर ही इन्फॉर्मेशन आहे. किंवा जे फायनान्शियल टाइम्स तुम्ही वाचता ती न्यूज कशी वाचायचं हेच ट्रेनिंग आहे ना. न्यूज वाचायची, मला प्रेसिडेंट नियुक्त झाले सगळं मी वाचलं, पण ते काय करणार आहेत आणि त्यांचं हिस्ट्री काय आहे, अर्जेंटिनाच्या जमिनीखाली काय आहे, जर्मनीच्या जमिनीखाली काय आहे. आज सेमीकंडक्टरचा गवगवा इतका चालू आहे, सगळे सेमीकंडक्टर रॉ मटेरियल भारतात नाही गेले, कोणाला माहिती आहे. चायनाच्या आजूबाजूला समुद्र आहे, मग आपण इम्पोर्ट त्यांच्याकडनं का करतोय. आपल्या इकडनं रेती गेली आहे, स्मगल्ड रेती गेली आहे. आपण किल्ली बनवायला जातो, सिलिका, सगळे कोस्टल एरिया 10 सेंटीमीटर सेमीकंडक्टर बनवायला 10,000 लिटर पाणी लागतं. ते आता तो युक्रेन वॉर, एकच मिनिटात सांगतो नाही, तुमचं स्टॉक मार्केटची भीतीच घालून टाक. युक्रेन वॉर, व्हॉट इज युक्रेन वॉर. तेव्हाही असंच सगळे काळजी करतो, व्हॉट इज युक्रेन वॉर, काय आहे ते. युक्रेन हा देश काय आहे. आपलं जसं भारताचं पार्टिशन झालं, मी हे उपरोगाची लेक्चर मध्ये सांगत असतो, आपली काळजी कोणालाच नाही, युक्रेनची काळजी तुम्हाला ती करायची. बांगलादेश हे झाला, श्रीलंका झाला, तिबेट गेला, अक्षय चीन गेला, POK गेला, युक्रेनची काळजी आहे. पण व्हॉट इज युक्रेन वॉर, व्हॉट इज गाझा वॉर. 1985 साली गॉर्बाचॉव्ह प्रेसिडेंट होते, तेव्हा रशियाचं पार्टिशन होऊन 11 देश झाले, त्यातला आहे युक्रेन. आणि पुतीन जे आहे ते त्यांनी ही घेतली आहे की मरायच्या अगोदर इच्छा की ऍटलिस्ट 2 हे तरी माझ्या जमिनीला परत ओरिजिन जमीन नाही तरी. POK पण आपल्याकडे येणार आहे, सगळी तयारी झाली. हे जे टॅरिफ वॉर आहे ना, POKचा एक भाग आपल्याकडे येणार आहे. फक्त खडी मीठ तिथे डोंगर, त्याचं इन्कम किती आहे पर स्क्वेअर इंच डेटा काढलाय. GDP जो आता 8%, 9% ना, फक्त त्या खडी डोंगर मी 12% होणार. म्हणून पण आपल्याला पाहिजे कुठे युक्रेन मध्ये काय चाललंय, USA मध्ये काय चाललंय. मला नाही समजलं. आता बॉन्ड्स जो सगळा विषय आहे ना, हे NSE वेबसाईट वर गेलात ना तुम्ही, सगळं तिथे मिळत. आता दुसरीकडे कुठेच जाईल. टाइमची काळजी न करता जर वेळ असेल तर आपल्याला काय करायचं आहे याच्यावर फोकस केलं तर पुढल्या 6 वर्षात तुमचे रेट ऑफ रिटर्न्स मिनिमम 90%च्या पुढे जातील. ट्रम्पला जाऊ दे, चायनाला जाऊ दे, आपल्या इथे सगळं वी आर लँड ऑफ ऑपॉर्च्युनिटीज आणि सगळं जग इथे येत आहे. आता आपल्यालाच माहिती नसते, ही विषमता आहे. भारतीयांनाच माहित नव्हतं. RCFचं उदाहरण दिलं, अलिबाग करूनच माहित नव्हतं RCF मध्ये काय बनतं. मी गेलो तिकडे लेक्चर
800, 1000 जण करते तेव्हा ठीक आहे. त्या इन्फॉर्मेशनला पण सरांच्या मार्गदर्शनाखाली पोहोचू आणि असं आपण पुढे छान काम करू. धन्यवाद. थोडंसं मी ऍड करतो. आपल्या नगर वाचन मंदिराच्या खालच्या मजल्यावरती आपल्याला सर्व वर्तमानपत्र, सर्व मॅगझिन्स अतिशय स्वस्त दरात, म्हणजे मी असं उल्लेख करत नाही, महिन्याला 30 रुपये एवढ्या फक्त कमी किमतीमध्ये उपलब्ध असतात. आपण आमचं सभासदत्व घ्यावं. ज्या वेळेस सर जी म्हणतात ती इन्फॉर्मेशन कम से कम आपल्याला वाचता तरी येईल. नुसतं आपण वाचक कट्ट्याला येऊन याच्यामध्ये सरांना आपण काही इन्फॉर्मेशन जास्ती देऊ वाचून, असं मला वाटतं. त्यामुळे आपण जरूर सगळीजण जितकी लोक उपलब्ध आहेत त्या सगळ्यांनी पुणे नगर वाचन मंदिराचा सभासद व्हावा अशी मी नम्र विनंती करतो आपल्याला.